एका 70 वर्षीय आजींना त्या मठपती म्हणून केळगावमध्ये तालुका निलंगा जिल्हा लातूर या ठिकाणी काम करतात आणि आज नाही गेली 70 वर्ष त्या ठिकाणी त्या आहेत। आणि अशा पद्धतीने एका वृद्ध महिलेला जर गावगुंड येऊन मारहाण करत असतील, धमकावत असतील, का तर त्या महिलेनी या आजीने एका महिलेची लज्जा वाचवण्यासाठी तिला कुणी गावगुंड परेशान करत होते, तिच्या पिछा करत होते, तिने त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी या मठपती आजींच्या मंदिरामध्ये आसरा घेतला म्हणून यांना मारलं, ते पण कुत्र्यासारखं मारलं, अगदी वळ उमटलेले आहेत। माझं असं मत आहे शाहू फुले आंबेडकर अहिल्यादेवींच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर हल्ले होत असतील तर सामान्य लोकांनी जगायचं कसं? एकीकडे तुम्ही महाराष्ट्राच्या मोठ्या मोठ्या लोकांना Y+ सुरक्षा देता, दीड दमडीचं काम नाही त्यांचं, महिला आयोगाच्या अध्यक्षांचंच घ्या, काही काम नाही तरी त्यांना Y+, आणि हे जे गरीब लोक आहे, जे सेवा करतायत, जे त्यांचं रोजीरोटीचं काम करतायत किंवा ते त्यांच्या भक्तिभावाने जातात, तर तुम्ही त्यांना मारहाण करता, याचा कॉग्निझन्स कोणी घेत नाही। महाराष्ट्रात चाललंय काय? आणि न्याय मागण्यासाठी म्हणून आमच्या धनगर समाजाचीच नाही, आमच्या अहिल्यादेवांचा वसा आणि वारसा आहे की सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काम करा। कुठल्याही धर्माची जातीची महिला असती तरी मी आलेच असते आणि तिच्यासाठी उभीच राहिले असते, परंतु एका आजीला अशा पद्धतीने मारहाण करून ते गावगुंड जर गावभर फिरत असतील, माझं काहीच होत नाही, तर हे शेमफुल फॉर द डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंटचं शेमफुल आहे। त्यांच्यासाठी ही खरं तर लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्याकडनं व्यवस्थित कार्यवाही होत नाही म्हणून ते गावगुंड फोपावलेले आहेत। त्यांचा लगाम, त्यांचा कासरा आवळला पाहिजे हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेले। आणि हे जर होत नसेल तर याही पेक्षा मोठा मोर्चा आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जाऊ आणि आमचे न्याय मागणी करू हे सांगण्यासाठी इथं आलेले। यामध्ये सध्या जी मला प्राथमिक माहिती मिळते ते जे संबंधित गावगुंड लोक आहेत ज्यांनी यांच्यावरती हल्ला केला त्यांना आज एक्झिक्युटिव्ह कोर्ट समोर उभं केलं जाणार आहे, त्यांना बोलवलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते ज्या पद्धतीने न्याय करतील ते आपल्या समोर येईल। पण माझं असं मत आहे यावर होत नाही, त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार, यांना प्रोटेक्शन कोण देणार, हे परत होणार नाही याची हमी कोण घेणार, ह्याचं लेखी उत्तर डिपार्टमेंटने द्यायला हवं आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या तिथल्या लोकांना सांगायला हवं की याची निपक्षपाती चौकशी व्हावी आणि यांना न्याय मिळावा।